पुढची बातमी बघूयात। घरकुलाच्या मुद्द्यावरनं विधानसभेमध्ये चर्चा होतीये। वन खात्याच्या जागेवर घरकुल बांधणं खूप अवघड असल्याचं निलेश राणे म्हणाले। सरकारी जागा असेल तर घर बांधून देऊ असं निलेश राणेंनी म्हटलं। मात्र जागा खरेदी करून जागा देता येते का याबाबत विचार करू असं जयकुमार गोरे म्हणाले। पुढील वर्षात 15 लाख घरं बांधली जातील असंही गोरेंनी म्हटलं। त्यामुळे कोणताही निधी कमी पडणार नाही असं आश्वासन जयकुमार गोरे यांनी दिलंय। या संदर्भात तुम्ही योग्य त्या आयुधातनं हरकत घ्या। मी ती कन्सिडर करीन आणि योग्य असेल तर त्याच्यावर पुढची कारवाई करेन। पैसे नसताना 27 लाख घरांना पहिला हप्ता कसा आला, दुसरा हप्ता 30 लाख, दुसरा हप्ता 24 लाख घरांना कसा गेला, तिसरा हप्ता 13 लाख घरांना कसा पोचला, पैसे नसताना 6 लाख घरं कशी पूर्ण झाली। राजकारण म्हणून चर्चा करण्याचा अर्थ नाही अध्यक्ष महोदय। या ठिकाणी पैशाची कुठलीही कमतरता नाही। 6 लाख घरं पैसे नसताना पूर्ण झाली का? आणि या ठिकाणी पैशाची कुठलीही कमतरता अध्यक्ष महोदय नाही। अशा पद्धतीने सभागृहामध्ये चुकीची माहिती देणं, समाज मनामध्ये वेगळी भावना निर्माण करणं अध्यक्ष महोदय चुकीचं आहे। घरकुलाचा मंत्री महोदय सांगतात की पैशाची कमी नाही आहे, पैशाची कमी नाही असं मंत्री महोदय सांगतात। अध्यक्ष महाराज 1-1 वर्षापासून पैसे मिळाले नाही घरकुलाचे। त्यांनी सांगितलं अध्यक्ष महाराज की पैसे कमी नाहीये, पण पैसे मिळाले नाहीत ना अध्यक्ष महाराज। या सभागृहातल्या कुठल्याही सदस्याला विचारा की आम्ही इतके बांधले तितके बांधल्यापेक्षा आम्ही किती गरिबांना कर्जबाजारी केलं या प्रकरणामध्ये, या घरकुलाच्या याच्यामध्ये। त्याचा आता तुम्ही विचारा ना सगळ्यांना। सुधीर भाऊ ठीक आहे मंत्री महोदय, म्हणून श्वेत पत्रिका ठीक आहे, तुमचा मुद्दा समजला।